इतके टेस्टी कोळंबीचे कटलेट तुम्ही याआधी कधी ट्राय केलेत का? नसतील केले तर हा व्हिडिओ बघून तुम्ही जरूर करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी कटलेटचं बाहेरचं आवरण आधी करून घ्यायचं आहे. तर इथे 2 मोठे उकडलेले बटाटे मी किसून घेतलेत. त्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला चटणी, मीठ आणि हळद घालायचं आहे. जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे चटणी यामध्ये घालायची. सगळं मिक्स करायचं आहे आणि बाइंडिंगसाठी इथे 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ मी इथे घालते. तांदळाचं पीठ घातल्यावर हे चांगलं मळून घ्यायचं आहे. बघू शकता एक असा व्यवस्थित गोळा झालेला आहे. काही बटाट्याचे तुकडे असतील तर ते हाताने स्मॅश करून घ्यायचे आणि आता थोडंसं हाताला तेल लावून हे 1 मिनिट मी मळून घेणार आहे आणि असंच बाजूला ठेवून देणार आहे. हे आपलं कटलेटचं बाहेरचं आवरण म्हणजे ज्यामध्ये आपण स्टफ करणार आहोत ते तयार झालं. हे आता असंच आपण बाजूला झाकून ठेवूयात. यामध्ये कोळंबी कशी भरायची ते मी तुम्हाला सांगते. तर त्यासाठी आपल्याला कोळंबी मसाला तयार करून घ्यायचा आहे. एकदम ड्राय अशी कोळंबी करून घ्यायची. इथे मी कोळंबी घेतली बघा, एकदम स्वच्छ केलेली आहे आणि 2-3 वेळा पाण्यातनं काढलेली आहे. आता ह्या कोळंबीचे एकदम बारीक काप करायचे. चाकूने करा किंवा मी असे करते कैचीने केले तरी चालतील. एकदम बारीक कापून घ्यायचे सगळी कोळंबी. हे बघा एकदम बारीक मी करून घेतले कोळंबी, त्यामुळे आपल्याला ते स्टफ करायला सोपं पडेल. आता आपण कोळंबी मसाला करून घेऊयात. तर सगळ्यात आधी एक पॅन घ्यायचा आणि पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो. इथे मी 1 मीडियम साईजचा कांदा घेतलाय आणि अर्धा टोमॅटो मी इथे चॉपरमध्येच बारीक करून घेतलेला आहे. आता हा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो तेलामध्ये फक्त 1 मिनिट परतवून घ्यायचा आहे. परतवून झालं की लगेचच यामध्ये घालायचे बारीक चिरलेली कोळंबी. आता कोळंबी आणि कांदा टोमॅटो आणखी 1-2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटानंतर यामध्ये घालायचं आहे काळी मिरी पावडर, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट. आता हे कोळंबी शिजेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. अगदीच गरज वाटत असेल तर अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालू शकतो. पण आपल्याला हा जो मसाला आहे तो एकदम ड्राय पाहिजे, अजिबात त्याच्यामध्ये ओलसरपणा नको आहे. असंच परतवत आपल्याला ही कोळंबी यातली शिजवून घ्यायची. आत्ता जो मसाला आहे त्यापेक्षाही ड्राय झाला पाहिजे. आता पण यामध्ये थोडंफार मॉइश्चर कंटेंट आहे, तेवढंही आपल्याला नको आहे. एकदम ड्राय मसाला हा झाला पाहिजे. हे बघा थोडा अजून पण मॉइश्चर आहे यात. आणखी 1-2 मिनिटं परतवल्यावरती हा एकदम ड्राय होईल. तर बघू शकता एकदम ड्राय असं झालेलं आहे. कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे. आता हा असाच थंड करून घ्यायचा. आता एका बाउलमध्ये मी 1 अंड घेतलंय. अंड चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर आपलं कोळंबीचा मसाला आणि त्याच्या बाहेरचं आवरण बटाट्याचं तयार आहे. आता ते कटलेट्सला कोट करण्यासाठी काय काय लागणार आहे ते रेडी करून ठेवूयात. सगळ्यात आधी अंड लागणार आहे. तर अंड फेटून घेतलंय मी. बघू शकता जेवढं शक्य आहे तेवढं मी फेटून घेतलंय. आता एका बाउलमध्ये रवा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता जितका रवा घेणार त्याच्या अर्ध आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे, ते सुद्धा बाजूला ठेवायचं आहे. सो कटलेट्सला कोटिंगसाठी आपण अंड आणि रवा हे आपण वापरणार आहोत, म्हणजे आपले कटलेट्स एकदम क्रिस्पी होतील. आता कोळंबी कटलेटसाठी जे काही लागणार आहे ते सगळं तयार आहे. आता कटलेट्स करून घेऊया. सगळ्यात आधी जे बटाट्याचं आवरण आपण करून घेतलं होतं त्याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने थोडा स्प्रेड करून घ्यायचा आहे. थोडासा त्यामध्ये खड्डा करून घ्यायचा आहे
आणि त्यामध्ये जे प्रॉन्स मसाला आपण केला होता, कोळंबीचा मसाला, तो भरायचा 1 चमचाभर किंवा जितकं बसत असेल तितकं. आणि त्यावर पुन्हा त्या बटाट्याच्या आवरणने कोट करून दाखवते त्या पद्धतीने पूर्ण कटलेट हा असा बंद करायचा आहे आणि त्याला व्यवस्थित शेप द्यायचा. इथे मी गोलच शेप देते. सगळ्या कडा बंद करून घ्यायच्या आणि हलक्या हलक्या हाताने प्रेस करत कटलेट असा करून घ्यायचा. अशा प्रकारे आपला पहिला कटलेट रेडी आहे. असेच सगळे कटलेट करून घ्यायचे. कटलेट्स आता माझे तयार आहेत. आता याला कोट कसं करायचं ते मी दाखवते. एक कटलेट घ्यायचा आणि जे आपण अंड फेटून घेतलं होतं त्यामध्ये हा बुडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेचच जे आपण रवा आणि तांदळाचं मिश्रण केलं होतं त्यात याला कोट करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे हा एक फायनल कटलेट. असेच सगळे कटलेट कोट करून घ्यायचे, आधी अंड्यातून आणि त्यानंतर रवा आणि तांदळाच्या मिश्रणातून. आता हे कोट केलेले कटलेट आता आपल्याला भाजायचे. तर एका तव्यामध्ये मी बऱ्यापैकी 2 चमचे तेल घेतले. तव्यात सगळीकडे पसरवून घ्यायचंय आणि त्यातलं तेल हलकं गरम झालं की हे कटलेट एक एक करून सोडायचे आणि हे कटलेट दोन्ही बाजूने क्रिस्पी भाजायचे, स्लाइटली गोल्डन रंग येईपर्यंत. अगदी जास्त करपवायचे नाहीयेत. हे कटलेट भाजायला फारसा वेळ लागत नाही, कारण या कटलेटमधलं सगळं आतलं शिजलेलं आहे. बटाटा, आपला कोळंबी, जे काही आपण आतमध्ये स्टफ केले ते सगळं शिजलेलं आहे. फक्त आता हे कटलेट्स क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहेत. बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे, अजिबात जास्त करपलेलं नाहीये आणि स्लाइटली सोनेरी रंगावरती हे भाजून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने केलेले कोळंबीचे कटलेट्स तयार आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा तरी जरूर करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.